नमस्कार, शुभप्रभात. उपस्थित सर्व मान्यवर, संघ मालक आणि माझे सर्व क्रीडा सहकारी यांचं मी कल्याण आटापाट्या लीगच्या परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. मागील वर्षी 2018 मध्ये आपण एक ऐतिहासिक आटापाट्याच्या पर्वाला सुरुवात केली होती. ते पर्व होतं कल्याण आटापाट्या लीगचं. ही स्पर्धा भारतातली दुसरी तर महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा होती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे आपण ती समर्थपणे पार पाडण्यामध्ये यशस्वी ठरलो. असंच आपलं सहकार्य आणि आशीर्वाद आम्हाला सदैव आमच्या सोबत राहतील, आम्ही अशी आशा व्यक्त करतो. तसेच आपण आज इथे जमलो आहोत ते कल्याण आटापाट्या लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या प्लेयर्स ड्रॉच्या कार्यक्रमासाठी. आपली जी स्पर्धा आहे यावर्षीची ती 3, 4, 5 मे रोजी कल्याणमध्येच पार पडणार आहे. तर स्पर्धा आणि प्लेयर्स ड्रॉची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक एव्ही पाहूयात. आट्यापाट्या. आट्यापाट्या एक पारंपरिक भारतीय खेळ आहे, ज्याचा उल्लेख संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये देखील आहे. आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना सन 1982 साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत हा खेळ देशातील तब्बल 24 राज्यांमध्ये खेळला जातो. परंतु आजही आट्यापाट्याबद्दल फारसं कोणी बोलताना दिसत नाही. कित्येकांना तर हा खेळ अस्तित्वात आहे हे देखील ठाऊक नाही. असे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी ठाणे जिल्ह्यातील काही राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंनी घेतली. त्यांना असे कळाले की इतर खेळाप्रमाणे आट्यापाट्याचे जितके सामने लोकांपर्यंत पोहोचायला हवेत तितके पोहोचतच नाहीत. मग काय, या खेळाडूंनी मिळून आट्यापाट्या खेळाची एक नवीन ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला आणि 2018 मध्ये सुरुवात झाली ती कल्याण आट्यापाट्या लीगच्या ऐतिहासिक पर्वाला. ही लीग स्पर्धा भारतातील दुसरी तर महाराष्ट्रातली पहिलीच लीग स्पर्धा ठरली. 2 दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये 3 संघांनी सहभाग नोंदवला. तसेच ठाणे जिल्ह्यातील तब्बल 27 पुरुष आणि 12 महिला खेळाडूंनी आपल्या खेळाची चमक दाखवली. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच तिन्ही संघाचे संघमालक आणि प्रायोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पहिल्याच पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीही आपण कल्याण आट्यापाट्या लीगच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन मोठ्या उत्साहात करीत आहोत. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त प्रतिसाद लाभेल हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. जे आपण एव्ही पाहिले मागील वर्षी केलेला आपण जो कल्याण आटापाट्या लीगचा पहिलं पर्व होतं, हा ऐतिहासिक पर्व होतं. कारण की महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणती तरी लीग स्पर्धा होत होती आणि याचे आपण सगळे साक्षीदार होतो. याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. लगेचच आपण आट्यापाट्याच्या ड्रॉचा दुसऱ्या पर्वातील जो ड्रॉ आहे त्या प्लेयर्सच्या ड्रॉचा आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी जे आपले संघ मालक आहेत आणि त्यांच्या संघांचे जे काही लोगो आहेत त्याचं अनावरण करून घेऊयात. सर्वात प्रथम जो संघ आहे, संघाचे मालक आहेत थोरात टेक्नॉलॉजीजचे संचालक प्रतीक थोरात, वैभव देवकर आणि अमोल चौधरी यांच्या मालकीचा संघ आहे. संघाचं नाव आहे कल्याण स्पार्टन्स. एकदा जोरदार टाळून जाऊ दे त्यांच्या संघासाठी. दुसरा संघ ज्यांनी कल्याण आट्यापाट्या लीगच्या 2018च्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं होतं, दुर्गा ऑटो गॅरेज आणि स्पेअर पार्ट्सचे मालक शिवशंकर साहू यांच्या मालकीचा हा संघ कल्याण रायझिंग स्टार्स. त्यानंतर आपण तृतीय संघाकडे वळतोय.
श्री प्रदीप पानसरे आणि गणेश पानसरे या बंधूंचा हा मालकीचा संघाचं नाव आहे कल्याण टायगर्स. 2018 मध्ये एकूण 3 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता, परंतु यावर्षी एक अजून नवीन संघ आपला सोबत जोडतोय. गौरी विनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, पूजा गायकवाड आणि शुभम गायकवाड यांच्या मालकीचा हा संघाचं नाव आहे कल्याण ब्लॅक ईगल्स. काहीच कारणास्तव काही संघाचे मालक इथे उपस्थित नाही आहेत, तरी त्यांचे प्रतिनिधी आहेत इथे. तर पुन्हा एकदा उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आणि सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. ड्रॉची सुरुवात करतोय आपण. तर ड्रॉची सुरुवात करण्यापूर्वी ड्रॉच्या ज्या काही अटी आणि नियम आहेत त्याबद्दल मी थोडंसं बोलेल तुमच्यासोबत. आपण सगळे बसलेले आहात, आपण बाकीच्या खेळांबद्दल बघताय, तिथे प्लेयर्सचा लिलाव होतो, प्लेयर्सचं ऑप्शन होतं, पण असं काहीच न करता आपण प्लेयर्सचा ड्रॉ आयोजित केलेला आहे. आपण इथे समोर बघू शकता काही पाऊच आहेत, यामध्ये कॅटेगरी वाईज आपण खेळाडूंना डिवाईड केलेलं आहे. एकूण 6 श्रेणी, 6 कॅटेगरीमध्ये आपण 38 ठाणे जिल्ह्यातील खेळाडू आणि 12 इतर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, इतर राज्यातील, महाराष्ट्रातील पूर्ण 12 खेळाडूंना आपण इथे सहभागी करतोय. पहिल्यांदाच असं कोणत्या तरी स्पर्धेमध्ये होतंय जिथे राज्यातील इतर जिल्ह्यातले खेळाडू येऊन आपल्या कल्याणच्या मातीमध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहेत. तर हा खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. एकदा जोरदार. ड्रॉ सुरू करण्यापूर्वी आपण एक सिक्वेन्स ठरवणार आहोत की कुठल्या संघाला पहिला खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. तत्पूर्वी मी 4ही संघाच्या एक प्रतिनिधींना विनंती करेल की त्यांनी समोर यायचे. 4ही संघाचे कोणी एक प्रतिनिधी. आपण पाहू शकता पहिल्या बाउलमध्ये आपल्याला 4 चिठ्ठ्या दिसत आहे. मी सांगितल्यानंतर आपल्याला जी वाटेल ती चिठ्ठी आपण उचलू शकता. प्रत्येक चिठ्ठी मागे 1 ते 4 क्रमांक लिहिलेला आहे. ज्या संघाला 1 क्रमांक मिळेल त्यांना पहिला खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला दुसरा, तिसऱ्या क्रमांकाचा तिसरा आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला चौथा खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. तयार आहात आपण? तयार आहात? प्लीज. ओपन करायचे. बघूयात पहिला क्रमांक, पहिला मान आहे यावर्षी कुणाला मिळतोय. कल्याण आटापाटा लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या जे प्लेयर ड्रॉ आहे त्याचा पहिला खेळाडू निवडण्याची संधी मिळते कल्याण स्पार्टन्सच्या संघाला. जोरदार टाळ्या होऊन जातो त्यांच्यासाठी. दुसरा कोण आहे? दुसरा जो मान मिळतोय खेळाडू निवडण्याचा तो मिळतोय कल्याण टायगर्सच्या संघाला. तिसरा क्रमांक आणि तिसरी संधी जी मिळते त्या संघाला मिळते संघ आहे कल्याण रायझिंग स्टार्स. आणि चौथा जो आहे, जो आपला नवीन संघ आपल्याला या वर्षीपासून जोडला गेलेला आहे, चौथी संधी ज्यांना मिळणार आहे संघ आहे कल्याण ब्लॅक ईगल. मी विनंती करेल की सरांनी बसून घ्यायचं सगळ्यांनी. धन्यवाद सर. मी आमच्या एका प्रतिनिधीला विनंती करेल की त्यांनी पुढे यायचे. सर्वात प्रथम आपण सी कॅटेगरीच्या खेळाडूंचा इथे ड्रॉ ओपन करतोय. सी कॅटेगरीच्या खेळाडूंबद्दल मला आवर्जून सांगायला आवडेल की जे बरेचसे खेळाडू आहेत जे राज्य किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा खेळलेल्या नाहीत, पण गेल्या 1-2 वर्षांपासून त्यांनी शालेय लेवलवरती असेल किंवा इतर क्रीडा प्रकारांमधील आटापाट्याच्या स्पर्धेमध्ये खूप चमकदार कामगिरी केलेली आहे. तर सर्वात पहिले आपण जो ड्रॉ ओपन करतोय त्यात असणारे एकूण 16 खेळाडू, म्हणजे प्रत्येकी 4 खेळाडू निवडण्याची संधी प्रत्येक संघाला मिळणार आहे. तर पहिला आपण जो ड्रॉ ओपन करतोय सी कॅटेगरी संघाचा.
पहिला जो मान आहे या वर्षीचा तो आहे कल्याण स्पार्टन संघाचा. तर मी विनंती करेल कल्याण स्पार्टन्सचे संघ मालक यांनी एक नंबर निवडायचा आहे. C3. बघूया कल्याण आटापाट्या लीगच्या दुसऱ्या पर्वातील पहिला खेळाडू कोण आहे. C3 खेळाडूचं नाव आहे हितेश पाटील. आजपर्यंत तो कुठल्याही राज्य किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा खेळलेला नसला तरी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की हे सगळे आपले चमकदार खेळाडू आहेत. तर हितेश पाटील आणि कल्याण स्पार्टन संघाचं खूप खूप अभिनंदन. वळूयात आपण दुसऱ्या संघाकडे. संघ आहे कल्याण टायगर्स. मी विनंती करेल की कल्याण टायगर्स संघाने आपला खेळाडू निवडायचा आहे. C12. बघूयात कल्याण टायगर्स मधला हा खेळाडू. C12 कोण आहे खेळाडू प्लीज. खेळाडू आहे तेजस वाडकर. हा देखील कुठलेही राज्य किंवा जिल्हा स्पर्धा खेळलेला नाहीये परंतु अतिशय उत्तम असा खेळाडू तेजस वाडकर जातोय कल्याण टायगर्स या संघामध्ये. दोघांचेही खूप खूप अभिनंदन. पुढील संधी कल्याण रायझिंग स्टार संघाची. बघूयात पहिला खेळाडू कोणता जातो त्यांच्या संघामध्ये. C4. बघा C4 खेळाडू कोण आहे कल्याण रायझिंग स्टार संघाचा पहिला खेळाडू या वर्षीचा. C4 खेळाडू आहे मधुकर मुननकर. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे हा कल्याण रायझिंग स्टार्स. आणि मधुकर मुननकर याचं हार्दिक अभिनंदन. पहिलाच राऊंड चालू आहे आणि चौथा खेळाडू येतोय आणि पहिलीच संधी येते कल्याण ब्लॅक ईगलसाठी. बघूयात त्यांच्या संघामध्ये कोणता खेळाडू जातोय. C10 खेळाडूचा क्रमांक आहे C10 आणि कल्याण ब्लॅक ईगल संघामध्ये यावर्षीचा पहिला खेळाडूचा मान मिळवतोय खेळाडू आहे सिद्धेश धावरे. सिद्धेश धावरे ठाणे जिल्ह्याचा खेळाडू हा आतापर्यंत एक जिल्हास्तरीय स्पर्धा तसेच शालेय राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. एकदा खूप खूप अभिनंदन सिद्धेश आणि कल्याण ब्लॅक ईगल संघाचं. मी चारही संघांना विनंती करतोय जे कॉईन्स आपल्याकडे येतात ते सांभाळून ठेवायचे आहेत आपल्याजवळ. त्यानंतर आपण आपल्याकडे कुठले संघ किंवा कुठले खेळाडू आलेले आहेत त्याच्यानंतर आपण फायनल टॅली करणार आहे. तर तयार आहात पुढच्या खेळाडूसाठी नक्की. वळूयात पुन्हा एकदा कल्याण स्पार्टन संघाकडे. C कॅटेगरीतला दुसरा खेळाडू पाहूयात कल्याण स्पार्टन संघामध्ये कोणता जातोय. C16 खेळाडूचा क्रमांक आहे C16 आणि कल्याण स्पार्टन्स मधील दुसरा खेळाडू. खेळाडूचं नाव आहे जयेश बुरुड. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. याने देखील आजपर्यंत कोणती जिल्हा किंवा राज्य स्पर्धा खेळलेली नाही पण अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू जयेश बुरुड. अभिनंदन जयेशचं आणि कल्याण स्पार्टन संघाचं. पुढील खेळाडूकडे वळतोय आपण कल्याण टायगर संघ. C5 बघूयात कल्याण टायगर्स मधला पुढील खेळाडू कोण आहे. C5 खेळाडूचं नाव आहे ओम बडे. ओम बडे आजपर्यंत एक जिल्हास्तरीय सामना तसेच शालेय राज्यस्तरीय सामना खेळलेला आहे. राज्य स्पर्धा खेळलेला खेळाडू कल्याण टायगर्सच्या संघासोबत जोडतोय. तर ओम बडे आणि कल्याण टायगर संघाचं खूप खूप अभिनंदन. पुढील संधी आहे कल्याण रायझिंग स्टार संघाची. खेळाडू क्रमांक C1 खेळाडूचा क्रमांक आहे C1. पाहूयात कोण आहे हा खेळाडू. खेळाडूचं नाव आहे अंकित पवार. अंकित पवार आतापर्यंत 2 जिल्हास्तरीय सामने तसेच 2 राज्यस्तरीय सामने खेळलेला आहे. आतापर्यंत C कॅटेगरीमध्ये ओपन झालेला आहे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणू शकतो कारण की त्याने आतापर्यंत 2 राज्यस्तरीय सामने खेळलेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन अंकित पवारचं आणि कल्याण रायझिंग स्टार संघाचं.
पुढील संधी आहे कल्याण ब्लॅक ईगल संघाची. पाहूयात त्यांचा दुसरा खेळाडू कोण आहे सी कॅटेगरीतला. C15. पाहूया C15 खेळाडू कोण आहे. खेळाडूचं नाव आहे अमोल गांगुडे. अमोल गांगुडे खेळाडू C15. आतापर्यंत एक जिल्हास्तरीय तर एक शालेय राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेला हा खेळाडू. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार कल्याण ईगलमध्ये दोन्ही राज्यस्तरीय खेळाडू आलेले आहेत. तर दोन्ही संघाचं देखील आणि अमोलचं देखील खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पुढे वळतोय आपण तिसऱ्या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा संधी आहे कल्याण स्पार्टन संघाची. पाहूयात त्यांना कोण खेळाडू मिळतोय. C7 नंबरचा खेळाडू. पाहूयात कल्याण स्पार्टन्स मधला तिसरा खेळाडू कोण आहे. राज बोंड्रे. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. याने आतापर्यंत कुठलीही जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धा खेळली नाही. परंतु मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सगळे खेळाडू जे कल्याण आटापाटा लीगसाठी पात्र ठरलेले आहेत हे सर्वच उत्कृष्ट खेळाडू आहेत. तर राज बोंड्रे आणि कल्याण स्पार्टन्स या संघाचं खूप खूप अभिनंदन. पुढे वळतोय तिसरा खेळाडू कल्याण टायगर संघाचा. C8 कल्याण टायगर्स मधील जाणारा तिसरा खेळाडू आहे C8 खेळाडू. पाहूयात कोण आहे खेळाडू. खेळाडू आहे साहिल रेडेकर. ठाणे जिल्ह्याचा खेळाडू. आतापर्यंत हा एक जिल्हास्तरीय स्पर्धा खेळलेला आहे, कुठली राज्य स्पर्धा खेळलेला नाहीये, परंतु अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू साहिल रेडेकर. धन्यवाद. पुढील तिसरा खेळाडू, तिसरी संधी कल्याण रायझिंग स्टार संघाची. C6 खेळाडूचा क्रमांक आहे C6. बघूया कल्याण रायझिंग स्टार्सचा पुढील खेळाडू कोण आहे. खेळाडूचं नाव आहे प्रथमेश कोट. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. हा देखील कुठली राज्य किंवा जिल्हा स्पर्धा खेळलेली नाही, परंतु अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू प्रथमेश कोट. खूप खूप अभिनंदन खेळाडूचं आणि कल्याण रायझिंग स्टार संघाचे देखील. पुढे वळतोय तिसरी संधी कल्याण ब्लॅक ईगल संघाची. खेळाडूचा क्रमांक बघूयात C9 खेळाडू आहे C9. पाहूयात कुठला खेळाडू जातोय कल्याण ब्लॅक ईगल संघामध्ये. खेळाडूचं नाव आहे सर्वेश टेकाळे. ठाणे जिल्ह्याचा खेळाडू. आतापर्यंत एक जिल्हास्तरीय स्पर्धा आणि एक शालेय राज्यस्तरीय स्पर्धा खेळला आहे. पुन्हा एकदा एक तिसरा देखील राज्यस्तरीय खेळाडू संघामध्ये जातोय कल्याण ब्लॅक ईगल या संघाच्या. सर्वेशचं खूप खूप अभिनंदन आणि कल्याण ब्लॅक ईगल संघाचं देखील. चौथी आणि अंतिम संधी आहे C कॅटेगरीतील खेळाडू निवडण्याची. पाहूयात कुठला खेळाडू. C2 पाहूयात कल्याण स्पार्टन्स मधील हा दुसरा C2 क्रमांकाचा खेळाडू कोण आहे. खेळाडूचं नाव आहे अथर्व मांडवकर. खेळाडूचा क्रमांक आहे C2. खूप खूप अभिनंदन अथर्वचं आणि कल्याण स्पार्टन संघाचे. पुढील संधी आहे कल्याण टायगर संघाची. C11 पाहूयात खेळाडू कोण आहे. C11 ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू सोनू टेपले याने आजपर्यंत एक जिल्हास्तरीय तसेच एक शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. सोनू टेपले आणि कल्याण टायगर संघाचं खूप खूप अभिनंदन. पुढील संधी आहे अंतिम संधी आहे कल्याण रायझिंग स्टार्सची. पाहूयात त्यांना कुठला खेळाडू मिळतो. C13 खेळाडू आहे रायझिंग स्टार्स संघातील. चौथा आणि अंतिम खेळाडू आहे वैभव उतेकर. ठाणे जिल्ह्याचा खेळाडू वैभव उतेकर याने आजपर्यंत एक जिल्हास्तरीय सामना तसेच एक शालेय राज्यस्तरीय सामना खेळला. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे हा. तर वैभव आणि कल्याण रायझिंग स्टार संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक अंतिम खेळाडू निवडण्याची संधी मिळते कल्याण ब्लॅक ईगल संघाला. पाहूयात खेळाडू कोण आहे. C14 पाहूयात खेळाडू कोण आहे. खेळाडू आहे विनोद दुंदळे. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. याने आतापर्यंत एक जिल्हास्तरीय तसेच एक शालेय राज्यस्तरीय सामन्यामध्ये
पार्टिसिपेट केलेलं आहे. माझ्या माहितीनुसार कल्याण ब्लॅक ईगल संघातील 4ही खेळाडू हे राज्यस्तरीय खेळाडू आहेत, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि विनोद दुंद्रेचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. सी कॅटेगरीतील 16ही स्पर्धकांचा ड्रॉ इथे संपन्न होतोय, तर 4ही संघांचं संघ मालकांचं आणि सहभागी त्यांच्या संघामध्ये झालेल्या सर्व खेळाडूंचं एकदा पुन्हा हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या कॅटेगरीकडे वळतोय. जी कॅटेगरी आहे बी कॅटेगरी. या संघातील खेळाडू हे राज्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच यातील 2 खेळाडू माझ्या माहितीनुसार 2018 झालेल्या कल्याण आट्यापाट्या लीगचे एक बेस्ट डिफेंडर ते एक बेस्ट अटॅकर हे खेळाडू देखील ह्या 8 खेळाडूंमध्ये सामावलेले आहेत. तर बघूयात पुढे संघामध्ये कुठले खेळाडू जातात ते. आपण पुढे ड्रॉ ओपन करतोय बी कॅटेगरीचा. प्रत्येक खेळाडूला इथे 2 खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. तर तयार आहात आपण सर्व? चला तर मग सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय कल्याण स्पार्टन संघापासून. पहिला खेळाडू निवडण्याची संधी मिळते बी श्रेणीतील बी कॅटेगरीतील खेळाडू. पाहूयात पहिला खेळाडूचा मान कोणाला मिळतोय. B4 B4 हा खेळाडू आहे. पाहूयात कल्याण स्पार्टन्सचा बी कॅटेगरीतील खेळाडू कोण आहे. इथं जोरदार टाळ्या. नीरज पाटील हा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू. आतापर्यंत 5 जिल्हास्तरीय सामने खेळलेला आहे. खूप चमकदार अशी कामगिरी करणारा हा खेळाडू नीरज पाटील. नीरजचं खूप खूप अभिनंदन आणि संघाचं देखील. पुढे वळतोय आपण दुसऱ्या संघाकडे कल्याण टायगर संघाकडे. पाहूयात खेळाडू कोण आहे. पहिला खेळाडू कल्याण टायगर संघाचा बी श्रेणीतील B1. पाहूयात B1 खेळाडू कोण आहे. खेळाडू आहे अभिषेक इंगळे. ठाणे जिल्ह्यातील हा खेळाडू. याने आतापर्यंत एक राज्यस्तरीय सामना तसेच एक जिल्हास्तरीय सामन्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. उत्कृष्ट असा डिफेंडर आहे हा, मी तुम्हाला आवर्जून सांगेल. तर खूप खूप अभिनंदन अभिषेकचं आणि संघाचं देखील. धन्यवाद. पुढे वळतोय आपण बी कॅटेगरीतील तिसरा खेळाडू B7 खेळाडूचा क्रमांक आहे B7. पाहूयात कल्याण रायझिंग स्टार्सचा पुढील खेळाडू कोण आहे. खेळाडू आहे साहिल बांद्रे. खेळाडू आहे साहिल बांद्रे. त्याने आतापर्यंत 2 जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे, तर 2 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला आहे. आणि जर तुम्ही पाहत असाल तर तिथे तुम्हाला दिसेल की गत वर्षी झालेला कल्याण आट्यापाट्या लीग 2018चा बेस्ट अटॅकर खेळाडू होता. त्याचा सन्मान यांनी मिळवला होता. तर खूप खूप अभिनंदन कल्याण रायझिंग स्टार संघाचा आणि साहिल बांद्रेचा देखील. धन्यवाद. पुढील संधी कल्याण ब्लॅक ईगल संघाची. पाहूयात खेळाडू कोण आहे. B2. पाहूयात B2 कोण खेळाडू आहे जो जातोय कल्याण ब्लॅक ईगल संघामध्ये. संघ आहे खेळाडूचं नाव आहे अजिंक्य तेली. अजिंक्य तेली आतापर्यंत 2 जिल्हास्तरीय सामने आणि 2 राज्यस्तरीय सामने खेळलेला आहे. या खेळाडूच्या समोरही आपण पाहू शकता की मागील वर्षी झालेल्या कल्याण आट्यापाट्या लीगच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट डिफेंडर खेळाडू होण्याचा सन्मान या खेळाडूने मिळवला होता. तर जोरदार अभिनंदन या खेळाडूचं आणि संघाचं देखील. दुसरा आणि अंतिम खेळाडू निवडण्याची संधी मिळते 4ही संघ मालकांना. पाहूयात दुसरा खेळाडू कोण आहे कल्याण स्पार्टन संघासाठीचा. B8. पाहूयात कल्याण स्पार्टन्स मधील हा दुसरा खेळाडू कोण आहे. खेळाडू B8. खेळाडूचं नाव आहे सुभाष मडवी. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. याने आतापर्यंत 2 जिल्हास्तरीय सामन्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि खूप अतिशय सुंदर असा खेळाडू
नुकत्याच स्पर्धा जे होतात ते आपले तयारी देखील चालू आहे, देखील खूप सुंदर असा सहभाग याचा आहे. तर सुभाषचं खूप खूप अभिनंदन आणि संघाचे देखील. पुढील आणि अंतिम संधी कल्याण टायगर संघासाठी बी कॅटेगरीतील हा दुसरा खेळाडू. पाहूयात कोण आहे कल्याण टायगर संघासाठी. B3 बघूया कल्याण टायगर्समधील हा B3 खेळाडू कोण आहे. खेळाडूचं नाव आहे अक्षय रोहिते. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू अक्षय रोहिते याने आतापर्यंत 3 जिल्हास्तरीय सामन्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. तर खूपच अतिशय प्रभावी असा खेळाडू अक्षय रोहितेचं खूप खूप अभिनंदन आणि संघाचं देखील. पुढील संधी कल्याण रायझिंग स्टार संघाचे अंतिम खेळाडू निवडता येते बी कॅटेगरीतला. B5 खेळाडू आहे. पाहूयात कोण आहे B5 खेळाडू. B5 खेळाडू आहे प्रयाग मोरे. प्रयाग मोरे ठाणे जिल्ह्याचा हा सिनियर खेळाडू. याने आतापर्यंत 3 जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तसेच 3 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रयागसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात आणि प्रयागचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पुढील आणि अंतिम संधी कल्याण ब्लॅक ईगल संघासाठी. पाहूयात खेळाडू कोण आहे. B6 खेळाडूचा क्रमांक आहे B6 कल्याण ईगल संघातील खेळाडू प्रेम चव्हाण. प्रेम चव्हाण याने आतापर्यंत एक जिल्हास्तरीय तसेच एक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. तर प्रेमचं खूप खूप अभिनंदन आणि संघाचं देखील धन्यवाद. आतापर्यंत आपण C श्रेणी आणि B श्रेणी त्यातील तब्बल 24 खेळाडूंचा आपण इथे ड्रॉ ओपन केलेला आहे. तर पुन्हा एकदा त्या 24 खेळाडूंसाठी एकदा त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात. कारण यावर्षी होणाऱ्या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांना खेळण्याचा सन्मान लाभणार आहेत. लगेचच पुढच्या श्रेणीकडे वळतोय आपण. तयार आहेत ना सगळे नक्की. कारण पुढची श्रेणी जी आहे ती आहे A कॅटेगरी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व मातब्बर खेळाडू या श्रेणीमधून ओपन होणार आहेत. तर पाहूयात A कॅटेगरीमधील हे खेळाडू कोण आहेत. A कॅटेगरीमध्ये देखील आपण 8 खेळाडूंचा ड्रॉ इथे ओपन करतोय. पहिली संधी आहे कल्याण स्पार्टन संघाची. पाहूयात पहिला दमदार ठाणे जिल्ह्याचा खेळाडू कोण येतोय त्यांच्या संघामध्ये. A1 पहिलाच खेळाडू. पाहूयात A1 खेळाडू कोण आहे. खेळाडूचं नाव आहे दीक्षित पुजारी. ठाणे जिल्ह्याचा हा राज्य खेळाडू आहे आणि आतापर्यंत 2 राज्य स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय प्रभावी असा खेळाडू दीक्षित पुजारीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढे वळतोय आपण कल्याण टायगर संघाकडे. पाहूयात त्यांच्या ड्रॉमध्ये कोणता खेळाडू निघतोय. A8 पाहूयात A8 खेळाडू कोण आहे कल्याण टायगर संघासाठीचा. ठाणे जिल्ह्याचा खेळाडू रोहिदास दिघे. आतापर्यंत 2 राज्यस्तरीय सामन्यांमध्ये त्यांनी प्रभावशाली कामगिरी केली आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या कल्याण आटपाट्या लीगमध्ये त्यांनी कल्याण सुपरनोवाच्या संघामधून देखील खूप चमकदार कामगिरी केली होती. तर पुन्हा एकदा रोहिदास दिघेचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. पहिली संधी A कॅटेगरीतील खेळाडू निवडण्याची कल्याण रायझिंग स्टार संघाकडे. पाहूयात खेळाडू कोण आहे. A3 पाहूयात खेळाडू कोण आहे. A3
खेळाडू आहे हिमांशु सिंग. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू आतापर्यंत 7 राज्यस्तरीय सामन्यामध्ये या खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की आता ठाणे जिल्ह्याच्या सिनियर राज्यस्तरीय संघाचा हा कर्णधार देखील आहे. तर खूप सुंदर अशी निवड झालेली आहे खेळाडूची. हार्दिक हार्दिक अभिनंदन हिमांशु सिंगचं आणि कल्याण रायझिंग स्टार संघाचं. पुढील खेळाडू कल्याण ब्लॅक ईगल संघासाठी पाहूयात त्यांचा पहिला ए कॅटेगरीतील खेळाडू कोण आहे. खेळाडूचा क्रमांक आहे A7. खेळाडूचं नाव आहे सोहम चव्हाण. सोहम चव्हाण ठाणे जिल्ह्याचा खेळाडू. आतापर्यंत 8 राज्यस्तरीय सामन्यामध्ये यांनी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या कल्याण आटापाट्या लीगच्या जो विजयी संघ होता कल्याण रायझिंग स्टार, या संघाचा कर्णधार देखील होता तो. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सोहम चव्हाणसाठी. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढे आपण वळतोय दुसरा खेळाडू ए कॅटेगरीतील दुसरा खेळाडू. संधी आहे कल्याण स्पार्टन संघाची. पाहूयात कोण आहे खेळाडू. A6 हा खेळाडू. पाहूयात कोण आहे खेळाडू. खेळाडू आहे मोहम्मद शेख आसिफ. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू मोहम्मद शेख, ज्याला आपण आसिफ म्हणून सगळे ओळखतो. आतापर्यंत त्यांनी 7 राज्यस्तरीय स्पर्धामध्ये तसेच 3 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एवढंच नव्हे तर जी राष्ट्रीय स्पर्धा होते तिथे देशातील जेवढेही संघ आहेत ते तिथे उपस्थित असतात. त्यातूनही देखील बेस्ट प्लेअर मिळवण्याचा मान या खेळाडूंनी मिळवलेला आहे. तर खूप चांगली निवड आहे या संघाची. मोहम्मद शेख आसिफ. खूप खूप अभिनंदन आसिफचं आणि कल्याण स्पार्टन संघाचं. पुढे वळतोय आपण कल्याण टायगर संघाकडे. दुसरा आणि ए श्रेणीतील त्यांचा अंतिम खेळाडू. A2. पाहूयात कोण आहे खेळाडू. A2. खेळाडूचं नाव आहे पियुष मराठे. आतापर्यंत 5 राज्यस्तरीय स्पर्धामध्ये याने ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. तर 1 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये याने महाराष्ट्र संघाचं देखील नेतृत्व केलेलं आहे. जर तुम्ही त्या नावापुढे पाहाल तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इन KAPL 2018. तर मागील वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान या खेळाडूने मिळवला होता. खेळाडू आहे पियुष मराठे. खूप खूप अभिनंदन पियुष मराठेचं आणि संघाचं देखील. दुसरा आणि अंतिम खेळाडू कल्याण रायझिंग स्टार संघासाठीचा ए कॅटेगरीतील. पाहूयात खेळाडू कोण आहे. A5 पाहूयात कल्याण रायझिंग स्टार्सचा पुढील खेळाडू दिनेश राठोड. दिनेश राठोड आतापर्यंत 1 राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेला आहे. त्यांनी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मागील वर्षी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये कल्याण सुपरनोवा संघासाठी त्यांनी खूप चमकदार अशी कामगिरी केली होती. एवढंच नव्हे तर कल्याण आटापाट्या लीगच्या 2018 मध्ये जे पहिलं पर्व झालं होतं त्यात बेस्ट डिफेंडर होण्याचा सन्मान देखील या खेळाडूने पटकावला होता. तर खूप खूप अभिनंदन दिनेश राठोडचं. शेवटच्या खेळाडूकडे आपण वळतोय. ए कॅटेगरीतील हा शेवटचा खेळाडू. पाहूयात कोण आहे. A4 कल्याण ब्लॅक ईगल संघाचा खेळाडू कुणाल सावंत. ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू. याने आतापर्यंत 4 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे कुणाल सावंत. खूप खूप अभिनंदन कुणालचं आणि कल्याण ब्लॅक ईगल संघाचे देखील. धन्यवाद. एकूण 32 खेळाडूंचा ड्रॉ आपण इथे संपन्न केलेला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील C कॅटेगरीतील खेळाडू, B कॅटेगरीतील खेळाडू आणि A कॅटेगरीतील ठाणे जिल्ह्यातील सर्व मातब्बर अशा खेळाडूंचं आपण इथे
ड्रॉ संपन्न केले. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि चारही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण आतापर्यंत जेवढेही स्पर्धक संघामध्ये डिवाईड झालेले आहेत, खूपच चमकदार आणि एक डोळ्याचं पारणं फेडणारी अशी स्पर्धा आपल्याला 3, 4 आणि 5 तारखेला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पुढील ड्रॉकडे वळतोय. आट्यापाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की बाहेरच्या जिल्ह्यातील खेळाडू येऊन आपल्या कल्याणच्या मातीमध्ये आपलं प्रभुत्व दाखवणार आहेत. हे सर्व खेळाडू हे आपल्या जिल्ह्यातील एक प्रभावशाली आणि एक ताकदवर खेळाडू आहेत. तर सर्वात पहिले आपण सूर या कॅटेगरीचा ड्रॉ आपण करणार आहोत. सूरबद्दल मला तुम्हाला थोडंसं सांगायला आवडेल की क्रिकेट जसं आपण पाहतो, क्रिकेटमध्ये विकेट किपरशिवाय किंवा फुटबॉलमध्ये गोलकीपरशिवाय काहीच आपल्या टीमचं काम चालत नाही. तसं हा सूर खेळाडू असतो आट्यापाट्या स्पर्धेमध्ये. आणि आवर्जून अजून एक मी सांगेल की हे चारही जे खेळाडू आहेत हे राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू असून ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील एक चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. तर पाहूयात पुढील 4 सूर या कॅटेगरीतील एस कॅटेगरीतील खेळाडू, त्यांचा ड्रॉ आपण ओपन करतोय. पाहूयात कोण आहेत. एक एक सूर निवडण्याची इथे संधी चारही संघांना मिळते. पहिली संधी कल्याण स्पार्टन संघाची. पाहूयात पहिला अदर डिस्ट्रिक्ट सूर कोण ठरतोय. S3. पाहूयात पहिला सूर कोण आहे. खेळाडू आहे S3. खेळाडू आहे सचिन शिंदे. उस्मानाबाद जिल्ह्याचा हा सूर, उस्मानाबाद जिल्ह्यामधील चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू सचिन शिंदे. आतापर्यंत 11 राज्यस्तरीय सामन्यामध्ये त्यांनी उस्मानाबाद संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर 2 राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. सचिन शिंदेचं खूप खूप अभिनंदन. पुढे वळतोय आपण कल्याण टायगर संघाकडे. पाहूयात त्यांना कोणता सूर प्राप्त होतोय. S1. पाहूयात S1 सूर कोण आहे. S1 अकोला जिल्ह्याचा खेळाडू आदित्य नागरीकर. आतापर्यंत 7 राज्यस्तरीय सामन्यामध्ये आणि चमकदार कामगिरी केलेली आहे. तर 1 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि प्रतिनिधित्व केलेले आहे. नुकतीच स्पर्धा जी आता जम्मू काश्मीरमध्ये पार पडली होती, इथे आणि महाराष्ट्र संघाकडून सूर लावण्याची किमया साकारली होती. तर खूप खूप अभिनंदन आदित्यचं आणि कल्याण टायगर संघाचं देखील. पुढे वळतोय आपण तिसरा संघ कल्याण रायझिंग स्टार संघ. पाहूयात खेळाडू कोण आहे. S2. पाहूयात कल्याण रायझिंग स्टार्सचा दुसरा S2 चा खेळाडू कोण आहे. अनिल मोते. अनिल मोटे औरंगाबादचा खेळाडू अनिल मोटे. सर्वांची नजर असू द्यात, कारण आतापर्यंत 2007 पासून झालेल्या 2018 पर्यंतच्या सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर सगळ्या स्पर्धांमध्ये यांनी सहभाग नोंदवलेला आहे. एकूण 39 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तर 5 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. औरंगाबादचा सूर खेळाडू अनिल मोटे. धन्यवाद आणि अभिनंदन अनिलचं. पुढे वळतोय आपण चौथ्या आणि अंतिम सूरसाठी कल्याण ब्लॅक ईगल संघाचा खेळाडू S4. पाहूयात S4 खेळाडू कोण आहे. S4 खेळाडू आहे सुहास मुद्राळे. ठाणे जिल्ह्याच्या नजीकच असलेला रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील हा खेळाडू सुहास मुद्राळे. सुहास मुद्राळे आजपर्यंत 10 राज्यस्तरीय सामन्यामध्ये त्यांनी आपली चमकदार कामगिरी दाखवली आणि खूप अतिशय प्रभावशाली आणि खूप उंच असा सूर आहे, कारण उंची खूप महत्त्वाची असते सूर खेळाडूसाठी. आणि मला असं वाटतं खूप चमकदार अशी कामगिरी तो स्पर्धेसाठी देखील करेल. तर खूप खूप अभिनंदन सुहास मुद्राळेचं आणि कल्याण ब्लॅक ईगल संघाचं देखील. पुढील ड्रॉसाठी तयार आहात सर्वजण.
नक्की खेळाडू देखील यापुढे आपण 8 खेळाडूंचा ड्रॉ ओपन करणार आहोत. हे 8 खेळाडू देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून इथे येत आहेत. सर्व राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि खूपच चमकदार अशी कामगिरी त्यांनी बहुतेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेली. एवढंच नव्हे तर आतापर्यंत जो आपण बोलतो कुठल्याही खेळाला किंवा कुठल्याही कामासाठी एक अनुभव गरजेचा असतो आणि तो अनुभव या 8ही खेळाडूंकडे आहेत. तर आपण वळतोय पुढील 8 खेळाडू. अदर डिस्ट्रिक्ट ओ कॅटेगरीचे 8 खेळाडू. करूयात मग ड्रॉ सुरू. आउटसाइड कॅटेगरीचे हे 8 खेळाडू. पाहूयात पहिला खेळाडू जो मान मिळवतोय यावर्षी कल्याण आट्यापाट्या लीग स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा खेळाडू आहे O3. किती सर नंबर? O3. पाहूयात O3 खेळाडू कोण आहे? खेळाडू आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा हरिओम पाटील. आतापर्यंत याने 5 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन कल्याण स्पार्टन संघाचं आणि हरिओमचं देखील. पाहूयात पहिला खेळाडू बाहेरील जिल्ह्यातील O7 कल्याण टायगर्स मध्ये खेळणारा. पाहूयात पहिला खेळाडू कोण आहे? अदर डिस्ट्रिक्ट O कॅटेगरीतील खेळाडू O7. खेळाडूचं नाव आहे रजत रहांडगे. भंडारा जिल्ह्याचा खेळाडू. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील खेळाडू रजत रहांगडळे. आतापर्यंत 15 राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्यांनी भंडारा जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. तसेच 4 नॅशनल स्पर्धांमध्ये आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता जो भंडाराचा जो संघ आहे याचा कर्णधार आहे. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन रजतचं आणि संघाचं देखील. पुढील संधी कल्याण रायझिंग स्टार संघाची. पाहूयात पुढील O कॅटेगरीतील खेळाडू कोण आहे? O4. पाहूयात O4 खेळाडू कोण आहे? खेळाडू आहे अमरावती जिल्ह्याचा कार्तिक इंगोले. अमरावती जिल्ह्याचा कार्तिक इंगोले खेळाडू. आतापर्यंत 9 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तसेच 2 राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असा अमरावती जिल्ह्याचा एक चमकदार खेळाडू कार्तिकचा हार्दिक अभिनंदन. पुढे वळतोय आपण चौथ्या संघाकडे, कल्याण ब्लॅक ईगल संघाकडे. पाहूयात कोण आहे O कॅटेगरीचा हा चौथा खेळाडू O6 O06. पाहूयात कोण आहे खेळाडू O06. खेळाडू आहे अकोला जिल्ह्याचा प्रतीक साबळे. आतापर्यंत 13 राज्यस्तरीय सामन्यामध्ये त्यांनी आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. खूप चांगला असा खेळाडू प्रतीक साबळे जातोय कल्याण ब्लॅक ईगल संघामध्ये. तर प्रतीकचं आणि संघाचं दोघांचेही हार्दिक अभिनंदन. दुसरा आणि अंतिम खेळाडू O कॅटेगरीतील कल्याण स्पार्टन संघासाठी. पाहूयात कोण आहे खेळाडू O5. पाहूयात तर खेळाडू कोण आहे? खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचा निखिल तोडणकर. आतापर्यंत 9 राज्यस्तरीय सामन्यांमध्ये तसेच 1 राष्ट्रीय सामन्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असा खेळाडू निखिल तोडणकर. खूप खूप अभिनंदन निखिलचं आणि संघाचं देखील. पुढील संधी कल्याण टायगर संघाची O2. पाहूयात पुढील खेळाडू कोण आहे O2. जळगाव
जळगाव जिल्ह्याचा हा खेळाडू गुंजन जावळे याने आतापर्यंत 6 राज्यस्तरीय सामन्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचं तसेच 1 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2018 साली जी राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली त्यात जळगावच्या संघाने द्वितीय क्रमांकाचा सन्मान पटकावला होता आणि त्या संघाचा खेळाडू गुंजन जावळे. खूप खूप अभिनंदन गुंजनचं आणि संघाचं देखील. पुढील संधी कल्याण रायझिंग स्टार संघाची O8 पाहूयात कोण आहे खेळाडू O8. खेळाडू आहे चंद्रपूर जिल्ह्याचा राजकुमार जांभुळे, ज्याला संपूर्ण भारत चिडी या नावाने ओळखतं. असा चंद्रपूर जिल्ह्याचा हा राजकुमार जांभुळे याने आतापर्यंत 9 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चंद्रपूरचं तर 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. खूप चमकदार असा कामगिरी करणारा चंद्रपूरचा खेळाडू. खूप खूप अभिनंदन राजकुमारचं. पुढील आणि अंतिम संधी कल्याण ब्लॅक ईगल संघासाठीची. पाहूयात खेळाडू कोण आहे. O1 खेळाडू आहे O1. हा देखील चंद्रपूर जिल्ह्याचा खेळाडू आहे. खेळाडूचं नाव आहे अक्षय वैरागडे. अक्षय आतापर्यंत 12 राज्यस्तरीय सामन्यामध्ये त्याने आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एवढंच नसून 4 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपली चमकदार कामगिरी महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना दाखवली आहे. एवढंच नव्हे तर 2017 आणि 18 साली चंदीगड इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिथे देशातील तमाम खेळाडू उपस्थित असतात, या चंदीगड येथील झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान देखील पटकावला होता. असा चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू अक्षय वैरागडे याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आतापर्यंत आपण एकूण 44 खेळाडूंचा ड्रॉ इथे ओपन केलेला आहे. तर खूप एक सन्मानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी, कारण की बाहेरील जिल्ह्यातील खेळाडू आतापर्यंत कुठल्याच स्पर्धेमध्ये यापूर्वी खेळलेले नाहीत आणि ज्या मातीमध्ये ते खेळणार आहेत त्या ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये ते खेळणार आहेत. कल्याण आटापाटा लीगमध्ये खेळणार आहेत आणि आपण कल्याणचे आहोत सगळे, तर एक सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या आटापाटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार आहे की हे खेळाडू आपली चमक दाखवण्यासाठी खास आपल्या कल्याणमध्ये ते आपला सहभाग नोंदवणार आहेत. तर शेवटच्या आणि अंतिम 6व्या कॅटेगरीकडे वळूयात. तयार आहात सगळे? यापुढे जी कॅटेगरी आपल्या समोर ज्या कॅटेगरीचा ड्रॉ ओपन होतोय त्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगेल की या कॅटेगरीचं नाव आहे आयकॉन प्लेयर. ठीक आहे, आयकॉन खेळाडू आहे. 4 आयकॉन खेळाडू आपल्या संघामध्ये असणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील आणि किंवा चांगल्या जेवढ्याही स्पर्धा आटापाटाच्या आजपर्यंत झालेल्या आहेत, गेल्या 8 वर्षामध्ये ठाणे जिल्ह्याकडून हे खेळाडू खेळतात आहे आणि खूप चमकदार कामगिरी करून त्यांनी 48 खेळाडूमधून टॉप 4 मध्ये राहण्याचा सन्मान मिळवलेला आहे. आणि हे 4 खेळाडू आपल्या संघामध्ये येणार आहेत. तर खरंच प्लेयर टू वॉच आउट जर तुमच्या टीमसाठी कोण असतील तर हे 4 खेळाडू असतील आणि तुमच्या संघामधून जी प्रभावशाली कामगिरी त्यांच्यावरती एक अवलंबून राहिलेली असेल. तर तयार आहात आयकॉन कॅटेगरी आय कॅटेगरीच्या 4 आणि अंतिम 4 खेळाडूंसाठी? अंतिम कॅटेगरी आयकॉन खेळाडू संघामध्ये जाणारा
कल्याण स्पार्टन संघातील पहिला आयकॉन खेळाडूचा मान कोण पटकावतोय पाहूयात. I4 पाहूयात. I4 खेळाडू कोण आहे? योगेश मुननकर. ठाणे जिल्ह्याचा हा आयकॉन खेळाडू योगेश मुननकर याने आतापर्यंत 4 राज्यस्तरीय सामन्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एवढंच नव्हे तर कल्याण आटापाटा लीग 2018 जे आपलं पहिलं पर्व पार पडलं होतं त्याचा बेस्ट अटॅकर होण्याचा मान देखील या खेळाडूने पटकावला होता. तर असा हा आपला खेळाडू योगेश मुननकर. खूप खूप अभिनंदन योगेशचं. धन्यवाद. पुढे वळतोय आपण कल्याण टायगर संघाकडे. पाहूयात त्यांच्या संघातील पुढील खेळाडू कोण आहे? आयकॉन कॅटेगरीतील I1 खेळाडू पाहूयात कोण आहे? आयकॉन कॅटेगरीतील हा खेळाडू ठाणे जिल्ह्याचा रोशन सकपाळ. आतापर्यंत 8 राज्यस्तरीय सामन्यामध्ये यांनी आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. एवढंच नव्हे तर नुकतंच कर्नाटक आणि जम्मू काश्मीर 2018मध्ये झालेल्या दोन्ही स्पर्धा आहेत, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. या दोन्ही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी आपला ठाणे जिल्ह्याचा झेंडा आटकेपार घेऊन येण्याचं काम केलं होतं. असा खेळाडू रोशन सकपाळ ज्याचं कल्याण टायगर्सच्या संघामध्ये. तर रोशनच्या आणि कल्याण टायगर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील संधी कल्याण रायझिंग स्टार संघाची. पाहूयात पुढील आयकॉन खेळाडू कोण आहे? I3 पाहूयात पुढील खेळाडू कोण आहे? I3 खेळाडू ठाणे जिल्ह्याचा खेळाडू आहे तुषार थिटे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात यशस्वी स्पर्धा जर कोणी खेळल्या असतील तर तो तुषार आहे. आणि आतापर्यंतचा सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू ठाणे जिल्ह्याचा जर कोणी असेल तर तो आहे तुषार थिटे. त्याने आतापर्यंत 9 राज्यस्तरीय सामन्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचं, एवढंच नव्हे तर 2 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ठाणे जिल्ह्याचा कर्णधारपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. तर असा स्टार खेळाडू तुषार थिटे. खूप खूप अभिनंदन तुषारचं आणि कल्याण रायझिंग स्टार संघाचं. शेवटचा आणि अंतिम खेळाडू पाहूयात कल्याण ब्लॅक ईगल संघासाठीचा कोण आहे? I2 पाहूयात I2 खेळाडू कोण आहे? I2 ठाणे जिल्ह्याचा खेळाडू एजाज तडवी. आतापर्यंत 2 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये याने ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2018मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जेव्हा ठाणे जिल्ह्याच्या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं तेव्हा एजाजनी संघासाठी खूपच चमकदार अशी कामगिरी केली होती. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन एजाजचं आणि कल्याण ब्लॅक ईगल संघाचं देखील. धन्यवाद. चारही संघ मालक जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली आपण 2018ला झालेल्या कार्यक्रमांपासून, आज होणाऱ्या कार्यक्रमांपासून, ते आता थेट आपण पोचलेलो आहे की संघ निवड झालेली आहे. इथे वाट आपल्याला सगळ्यांची जी पाहायची आहे किंवा ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहतोय ती म्हणजे 3, 4 आणि 5 तारखेची. ज्या दिवशी कल्याण नगरीमध्ये आट्यापाट्याचा एक नवीन इतिहास रचला जाणार आहे आणि याचे आपण सगळे साक्षीदार ठरणार आहोत. तर पुन्हा एकदा सर्व 48 खेळाडूंचं आणि 4ही संघांचं, संघ मालकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चारही संघांना मला सांगायला आवडेल की जेही खेळाडू आहेत गेल्या
बऱ्याच वर्षापासून आटापाटासाठी अथक मेहनत त्यांनी घेतलेली आहे. खूप जखमा देखील त्यांनी झेललेल्या आहेत ग्राउंडवरती खेळताना. कारण बऱ्याच लोकांनी आटापाटाचा खेळ पाहिलेला आहे. बऱ्याच लोकांना माहिती देखील नाही. परंतु तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा, खेळाचा दर्जा उंचावावा आणि आपल्याच मातीतून चांगले खेळाडू घडावेत, जे राज्य स्पर्धेमध्ये, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील आपल्या कल्याणचं, आपल्या ठाणे जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील, अशी अपेक्षा करून या स्पर्धेची सुरुवात आपण इथे केली होती. तर यशस्वीरित्या पार पडलेला आपला पहिला सीझन त्यापेक्षा जास्त ऊर्जा घेऊन, एक नवीन चेतना घेऊन आणि एक नवीन उत्साह घेऊन आपण आज इथे उपस्थित झालो होतो. तर पुन्हा एकदा 3, 4 आणि 5 मे 2019ला जी होणारी आपली कल्याण आटापाटा लीगचं दुसरं पर्व आहे, त्या पर्वासाठी चारही संघांना, चारही संघ मालकांना, सर्व 48 खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजचा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न करतोय, पण तत्पूर्वी आपण जे टीम्स आहेत, टीम्सचा पूर्ण स्क्वॉड एकदा पाहून घेऊयात. तर पहिले आपण सुरुवात करूया कल्याण स्पार्टन संघापासून. पाहूयात कल्याण स्पार्टन्सचा पहिला खेळाडू आहे दीक्षित पुजारी. पुढील खेळाडू मोहम्मद शेख आसिफ. नीरज पाटील, सुभाष मडवी, अथर्व मांडवकर, हितेश पाटील, राज बोंड्रे, जयेश बुरुड. संघाचा आयकॉन खेळाडू योगेश मुननकर, हरिओम पाटील उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडू, रायगड जिल्ह्याचा निखिल तोडणकर आणि अंतिम खेळाडू आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा सूर सचिन शिंदे. पुन्हा एकदा कल्याण स्पार्टन्स आणि त्यांच्या पूर्ण स्क्वॉडला मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. रायझिंग स्टार्स. पुढे आपण वळतोय कल्याण रायझिंग स्टार्स संघाकडे. तर पाहूया त्यांचे खेळाडू. त्यांचा पहिला खेळाडू आहे हिमांशु सिंग, दिनेश राठोड ज्याने मागील वर्षी बेस्ट डिफेंडर घेतलं होतं, प्रयाग मोरे, साहिल बांद्रे मागील वर्षाचा बेस्ट अटॅकर खेळाडू, अंकित पवार, मधुकर मुननकर, प्रथमेश कोट, वैभव उतेकर, तुषार थिटे आयकॉन खेळाडू आहे त्यांच्या संघाचा, अमरावती जिल्ह्याचा कार्तिक इंगोले, चंद्रपूर जिल्ह्याचा स्टार खेळाडू राजकुमार जांभुळे आणि औरंगाबाद जिल्ह्याचा सूर ज्याने आतापर्यंत सर्वात जास्त राज्यस्तरीय सामने खेळलेले आहेत अनिल मोटे. सर्व खेळाडूंचं आणि संघाचं मी त्या संघांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो कल्याण रायझिंग स्टार संघाचं. पुढे वळतोय आपण तिसऱ्या संघाकडे. संघ आहे कल्याण टायगर संघ. पहिला खेळाडू आहे पियुष मराठे ज्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इन KPLचा सन्मान पटकावला होता. पुढील खेळाडू रोहिदास दिगे, अभिषेक इंगळे, अक्षय रोहिते, ओम बडे, साहिल रेडेकर, सोनू टेपले, तेजस वाडकर आणि या संघाचा आयकॉन खेळाडू आहे रोशन सकपाळ. जळगाव जिल्ह्याचा खेळाडू गुंजन जावळे, भंडारा जिल्ह्याचा रजत रहांगडे,
अकोला जिल्ह्याचा सूर आदित्य नागरीकर. पूर्ण सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि संघाला शुभेच्छा. चौथा आणि अंतिम संघ कल्याण ब्लॅक ईगल संघाचा स्क्वॉड आपण पाहतोय. खेळाडू आहे कुणाल सावंत, सोहम चव्हाण, मागील वर्षीचा बेस्ट डिफेंडर खेळाडू अजिंक्य तेली, प्रेम चव्हाण, सर्वेश टेकाळे, सिद्धेश धावरे, विनोद धुंदळे, अमोल गांगुर्डे. आयकॉन खेळाडू या संघाचा एजाज तडवी. चंद्रपूर जिल्ह्याचा स्टार खेळाडू आणि ज्याने चंदीगड येथे 2017-18 मध्ये बेस्ट प्लेअरचा मान पटकावला होता राष्ट्रीय स्पर्धेत, अक्षय वैरागडे. अकोला जिल्ह्याचा खेळाडू प्रतीक साबळे आणि अंतिम खेळाडू रायगड जिल्ह्याचा सूर सुहास मुद्राळे. सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा. याचबरोबर चारही संघांचे स्क्वॉड आपण इथे पाहिलेले आहेत. यापुढे येणारे जे काही अपडेट्स असतील, सामन्यांसंबंधी असतील किंवा पुढच्या तयारी संबंधित असतील, ते तुमच्यापर्यंत आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून पोचतीलच. तर मी उपस्थित सगळ्यांना विनंती करेल की कल्याण आटापाटा लीगचं जे फेसबुक पेज आहे, जे इंस्टाग्राम पेज आहे, त्यावरती तुम्ही जोडलेले राहा, कारण की इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे पाहता येणार आहेत. एवढंच नव्हे तर आजचा जो कार्यक्रम आपण इथे संपन्न करतोय, हा तुम्ही जर कोणी थोडा जरी मिस केला असेल तरी तुम्ही तो घरी जाऊन आपल्या फेसबुकच्या पेजवरती संपूर्ण कार्यक्रम तेथे पाहू शकता. त्याची व्यवस्था आपण सर्वांसाठी केली होती. खेळाडूंकडून जे बाहेरील खेळाडू त्यांच्याकडून एक आपल्याला पाठ थोपटली गेली असं म्हणता येईल, कारण की ते खेळाडू देखील या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहेत आणि सर्वच खेळाडू आतुरतेने वाट पाहत होते या ड्रॉची, कारण ते देखील फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून लाईव्ह होते आणि आपल्या सर्वांना पाहत होते की कुठल्या संघातून खेळण्याची संधी आपल्याला मिळते. तर पुन्हा एकदा सगळे खेळाडू यांना मी आणि सर्व संघांना, संघ मालक यांना शुभेच्छा देतो. त्यांचं ते वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले आणि आट्यापाट्या या खेळासाठी आणि आपल्या संघासाठी त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि आम्हाला सहकार्य केलं. यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला हे जाहीर करतो. धन्यवाद.